बीड जिल्ह्यातल्या 1940 गावाच्या प्रश्नासाठी आंदोलन सुरू आहे। गेवराई तालुक्यातील तांदळा या ठिकाणी गेल्या 6 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे आणि या ठिकाणी माझ्या बाजूला जर पाहिलं तर मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये महिलांचा देखील सहभाग पाहायला मिळतोय। गेल्या 6 दिवसांपासून या ठिकाणी हे आमरण उपोषण सुरू आहे आणि या ठिकाणी घोषणाबाजी देखील केली जाते की बीड जिल्ह्यामध्ये जे विमानतळ होत आहे त्या अनुषंगाने अजितदादा विमानतळ नको तर आम्हाला पाणी द्या अशा प्रकारची मागणी आता या आंदोलनाच्या माध्यमातून केली जाते। माझ्यासोबत महिला आंदोलक आहेत। काय सांगाल, किती दिवसापासून तुमचं आंदोलन सुरू आहे आणि काय प्रमुख मागणी आहेत? गेले 6 दिवसापासून हे आंदोलन चालू आहे। आमची प्रमुख मागणी आहे की आम्हाला पाणी पाहिजे, प्रशासनाने याची दखल घ्यायला पाहिजे। आज 6 दिवस झालेत, आमचे दादा माशासारखे तरफडतायत, आम्हाला त्यांची दुःख पावत नाहीये आणि कोणीच इथं येत नाहीये। प्रशासनाने एवढी दखल घ्यायला पाहिजे। जर नाही ना घेतली ते आम्ही सुद्धा इथंच उपोषणाला इथेच बसून राहणार आहोत। नक्कीच, काय तुमच्या मागण्या असणार आहेत? किती गावचा हा सगळा प्रश्न आहे आणि किती लोक तुम्ही आंदोलनात आहेत? गेल्या 6 दिवसापासून मौजे तांदळा या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे। अजय पाटील यांचं हे उपोषण सुरू आहे आणि 140 गावचा हा लढा आहे। 140 गावच्या शेतकऱ्यांचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा देखील आहे आणि 140 गावाला जर जायकवाडीचं पाणी सोडलं तर 4 ते 5 तालुक्याचा फायदा होऊ शकतो। इथले जे तरुण आहेत ते बेरोजगार आहेत, त्यांना 10-15 हजारासाठी कारखान्यावरती जावं लागतं आणि ते पुरेसे नाही, म्हणून 4-5 तालुक्याला जर पाणी सोडलं तर जायकवाडीचं सिंदफण्यामध्ये जर पाणी सोडलं तर इथल्या नागरिकांना नक्कीच त्याचा फायदा होईल आणि त्यांची शेती ही सिंचनाखाली येऊन त्यांना त्यांची शेती खुलेल, लेकरा बाळांचा सुद्धा प्रश्न सुटेल, त्यांच्या ह्याच पिढीचा नाही तर येणाऱ्या भावी पिढींचा सुद्धा प्रश्न सुटेल। नक्कीच, तुम्ही घोषणा दिल्या होत्या या अगोदर सुद्धा व्हिडिओ व्हायरल झालेत की विमानतळ नको पाणी द्या, काय मागणी आहे? काय आम्हाला विमानतळ नको आहे, आम्हाला पाणी पाहिजे, आमच्या शेतीसाठी पाणी पाहिजे। आमचे मुले बाळे सगळे रोज मोल मजुरी करतात आणि पुणे अशा ठिकाणी कंपनीने काम करून पोट भरतात, त्यासाठी आम्हाला पाण्याची गरज आहे। आम्हाला तात्काळ जायकवाडी धरणाचं पाणी भेटायलाच पाहिजे। नक्कीच, तुम्ही सुद्धा या आंदोलनाच्या ठिकाणी येत आहे, काय मागणी असेल सरकारकडे? आमची पाण्याचीच मागणी फक्त, दुसरी काहीच नाही। आम्हाला दुसरं तळ नको, काही नको। आमच्या लेकराबाळाची सुधारणा, आमची पिढी गेली अशी उसत वाढण्यात, पण आता इथून पुढचं तरी लेकराबाळाची आमच्या सुधारणा झाली पाहिजे। काय करायचं आम्ही 2-2 एकर अशा दगडावर कसे पोट भरायचे, कसे मुलं शिकायचे घडायचे, आमच्या गेल्या आयुष्य उसत वाढण्यात। नक्कीच, एकीकडं बीड जिल्ह्यामध्ये पावसाचं थैमान सुरू असताना दुसरीकडे मात्र पाण्याच्या प्रश्नासाठी गेवराई तालुक्यामध्ये हे आमरण उपोषण सुरू आहे आणि या आमरण उपोषणामध्ये विशेष संख्येनं महिला देखील सहभागी झालेल्या आहेत। दुसरीकडे आम्हाला विमानतळ नको तर पाणी द्या अशा प्रकारची मागणी सुद्धा या आंदोलनाच्या माध्यमातून केली जाते। आता प्रशासनानं लक्ष घालावं अशी सुद्धा मागणी या ठिकाणाहून केली जाते। कॅमेरामन विनोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, गेवराई, बीड।